नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी येते ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाची। राज्यभरातील ट्रक आणि टँकर चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात हा संप सुरू आहे। तिकडे नागपूर विभाग आणि कोल्हापूरमध्ये संप मागे घेतल्यामुळे दिलासा मिळालाय। मनमाडमध्ये सुद्धा टँकर आणि ट्रक चालकांनी संप मागे घेतलेला आहे। चार दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईतल्या शिवडी या ठिकाणची इथे देखील ट्रक चालकांच्या अशा ह्या रांगा लागल्यात। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील रस्त्यावरच ट्रक इथे उभे करून ट्रक चालकांनी आपला संप सुरू ठेवलाय। चंद्रपूर मध्ये देखील आणि वर्धा या ठिकाणी देखील ट्रक चालकांनी संप केलेला आहे। रस्त्यातच वाहनं या ठिकाणी कडेला उभी करण्यात आली आहेत। तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महामार्गावरच असे ट्रक रोखून धरण्यात आले। चंद्रपूर वर्धा या ठिकाणी ट्रक चालक आक्रमक झाले। तर मुंबई अमरावती जळगाव आणि गोंदिया या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय की रस्त्याच्या कडेला सगळे ट्रक हे उभे करून ठेवण्यात आले। मुंबईत गॅस सिलेंडरच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला आहे। तर अमरावतीमध्ये रेशन घेऊन येणारे ट्रक असे रस्त्यावर उभे राहिले, त्यामुळे त्याचा देखील तुटवडा भासू शकतो। जळगावमध्ये वीज निर्मिती प्रकल्पाच्या बाहेर अशा टँकरच्या रांगा लागल्यात। तर खासगी शाळांच्या बस देखील गोंदियामध्ये सहभागी झालेत, त्यामुळे शाळांवर त्याचा परिणाम झालाय। कोणत्या सेवांवर परिणाम झालेला आहे ते आपण पाहूया। तर पेट्रोल डिझेल LPG गॅस सिलेंडर वाहतुकीवर याचा परिणाम झालाय। पुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपलेलं आहे। इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होत आहे। भाजीपाला आणि शेतमालाची वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक ठिकाणी लिलाव ठप्प झाले आहेत। खासगी शाळांच्या बसेसची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। इंधन तुटवड्यामुळे बुलढाण्यामध्ये SD वाहतुकीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर इंधन तुटवड्यामुळे बुलढाण्यामध्ये SD वाहतुकीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। याआधी स्वतःची चूक असूनही एखादा ट्रक चालक वाहन किंवा व्यक्तीला धडक देऊन पळून गेला तर त्याला 3 वर्षांची कैद होती। नव्या कायद्यात 10 वर्ष कैद आणि 7 लाखांचा दंड केला गेला। सरकार म्हणते की ट्रक चालकाने एखाद्याला धडक दिल्यास त्याला रुग्णालयात नेणं गरजेचं आहे, पण तो पळून जात असेल तर दंडात्मक कारवाई योग्यच ठरते। ट्रक चालक म्हणतायत की अनेकदा चूक नसतानाही आम्हाला पळून जावं लागतं, कारण अपघातानंतर जमलेल्या जमावाकडून मारहाणीची भीती असते। सरकार म्हणतं की ट्रक अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे, म्हणून कठोर नियम बनवणं योग्य आहे। चालक म्हणतायत की हेतू चांगला आहे, मात्र अपघातात चूक कुणाची हे शोधण्याची यंत्रणाच नाहीये। अनेक अपघातामध्ये कायम मोठ्या वाहनांची चूक धरली जाते।